देवाने जर माणसाच्या आयुष्याची माळ जर तुटलेली जोडू शकली असते तर महाराज देवाला कोणी घाबरलं असतं का? अजिबात घाबरलं नसतं, देवाला कोणीच घाबरलं नसतं महाराज. खूप मोठ्या मोठ्या माणसाच्या आयुष्याच्या माळा या ठिकाणी तुटलेल्या आहेत. मला अभंगावर बोलायचं आहे. शशीराव बाबाला माहिती आहे मी अभंगाच्या बाहेर जाऊन काहीच बोलत नाही, कारण की ते आपल्या गुरुने आपल्याला शिकवलंच नाही महाराज. ते वारकरी संप्रदायाच्या नियमात ते बसतच नाही. इथं नारदाच्या गादीवर येऊन जर कोणी तुम्हाला हार हो करायचं शिकवलं ना तर महाराज फक्त त्याचा रॉंग नंबर लागला. आपण म्हणायचं हे 100% लोकवाद्य मंडळातलं आहे, चुकून लोकांनी गोकांडी घेतली. कीर्तनामध्ये तमाशामध्ये लोकांनी फरकच काही ठेवला नाही. सगळं गुदगुद हसवायला की लोक म्हणतात लयच मोठा कीर्तन कराय, लयच मोठा कीर्तन कराय, त्याला हरिपाठ म्हणून दाखवा म्हणून बघा विठाला विठाला. बघा महाराज हा थोडं ते शांतता राखायला सांगा त्यांना. खूप मोठ्या मोठ्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटलेली आहे महाराज, खूप मोठ्या मोठ्या आयुष्याची माळ तुटलेली आहे. आता बाबांनी प्रमाण दिलं ना, येथे नाही उरू आले अवतार. आज गेला पंजा गेला, आज गेला पंजा गेला. पंजा मेला बाप मसना गेला. अरे देखत देखत ना तू पण तोही कैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. हे साधू संतांना जागा केलेलं आहे महाराज, साधू संतांना जागा केलेलं आहे. एवढं सांगल्याच्या नंतर देखील लोक ऐकत नाहीत महाराज. आमचे साधू संत म्हणू गेले अरे बाबा, अरे आजा गेला, तुझा पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. याच्यावर साधा सोपा सरळ उपाय कोणता आहे? महाराज म्हणले अरे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. विठ्ठल विठ्ठल. बघा महाराज, खूप मोठ्या मोठ्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटलेली आहे, खूप मोठ्या मोठ्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटलेली आहे. एक एवढा मोठा माणूस त्याची सत्ता एवढी मोठी महाराज, साक्षात त्या माणसाच्या जावयाला भेटायला देवानी यावं. त्या माणसाच्या मुलीच्या पायात बुडलेला काटा काढण्यासाठी पंढरीचा पांडुरंग विटेवून उतरून धावत पळत यावा. आणि त्या बाबाच्या मुलीच्या पायात पडलेला काठा साक्षात जगाच्या मालकानं पांडुरंगाने काढावा. संपूर्ण जगाला जो काळ खातो ना महाराज, संपूर्ण जगाला जो काळ खातो ना, त्या काळाच्या माथ्यावर पाय या माणसाच्या. संपूर्ण जगाला जो काळ खातो ना काळ, त्या काळाच्या माथ्यावर पाय देणारा जावाई ज्या माणसाच्या नशिबात आहे, काळाच्या माथ्यावर पाय देणारा जावाई माणसाला भेटलेला आहे, त्या महात्म्याला मिळालेला आहे. ज्या महात्म्याच्या मुलीच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी जगाचा बाप पांडुरंग धावत येतो आणि त्या मुलीच्या पायातला काटा काढतो. साक्षात जगाचा मालक. जर का हा महात्मा शेतामध्ये गेला ना, शेतात गेल्याच्या नंतर जर का नजर चुकीनं जर पाऊस येण्याचं जर वातावरण निर्माण झालं, पंढरीच्या पांडुरंगानं, परमात्म्यानं, पांडुरंगाने कुठल्याही माणसाच्या व्यक्तीच्या रूपामध्ये जावं आणि त्या महात्म्याला म्हणावं, ऐका त्या महात्म्याचं नाव आहे आबाजी गुळवे.
काय आहे? आबाजी गुळवे. आबाजी गुळवे त्या महात्म्याचं नाव आहे. जगदवंदनीय जगद्गुरु, पंचम वेद निर्माते, देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांचे ते सासरे. तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे महाराज, किती मोठा अधिकार आहे. काळाच्या माथ्यावर पाय देणारा जावई आणि स्वतःच्या मुलीच्या पायात मोडलेला काटा काढण्यासाठी पंढरीचा मालक पांडुरंग परमात्मा येतो. एवढा मोठा अधिकार आहे, एवढा मोठा अधिकार संपन्न तो महात्मा आहे. पण एक दिवस त्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटली महाराज, आयुष्याची माळ तुटली. बघा, आबाजी गुळवेचा अधिकार जर तुम्हाला सांगायचं झालं, आबाजी गुळवे जेव्हा घरून बाहेर निघायचे, घरून बाहेर मंदिराकडे जात असताना वाटत भेटलेल्या प्रत्येक माणसाला आबाजी गुळवेनं म्हणावा, आबा जेवलात का? आबा जेवलात का? नाना जेवलात का? दादा जेवलात का? त्या माणसाने सांगावं, नाही ना आबा, नाही जेवलो नाही आम्ही. अशी 5-25 लोकांची यादी निर्माण करायची. आबाजी गुळवेंनी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि घरी जाऊन नोकरांना सांगावं, स्वतःच्या पत्नीला सांगावं, ऐक ना, आज आपल्या गावातील, आज आपल्या गल्लीतील 5-25 लोकांच्या घरी चूल पेटलेली नाही, 5-25 लोकांच्या घरी चूल पेटलेली नाही. नोकरांनी दिलेली यादी घ्यावी, सोबत धन धान्य अन्न घ्यावं आणि 5-25 लोकांच्या घरी नेऊन द्यावं, 5-25 लोकांच्या घरी नेऊन द्यावं. जेव्हा त्या अन्नाचा स्वयंपाक त्या गावातील लोक, त्या घरचे लोक करतील आणि जेव्हा ते लोक जेवतील, त्याच्यानंतरच आबाजी गुळवेने जेवण करावं, आबाजी गुळवेने जेवण करावं. एवढा मोठा महात्मा होता महाराज, एवढा मोठा महात्मा होता. एक दिवस आयुष्याची माळ तुटली आबाजी गुळवेची. आबाजी गुळवेच्या आयुष्याची माळ तुटली. आबाजी गुळवे जात राहिले आणि देहूला जगद्गुरु तुकोबारायाच्या घरी निरोप पाठवला. पूर्वीच्या काळामध्ये संस्कृती होती महाराज, संस्कृती होती. बैलगाडीनं त्या ठिकाणी लेकी बाळीला घ्यायला यायचे लोक आणि ठरलेलं असायचं, जेव्हा बैलगाडीमध्ये ती जर बैलगाडी असेल, तिला जर सजवलेलं नसल, त्या बैलगाडीला जर सजवलं नसल, बैलाच्या गळ्यामध्ये जर घुंगरमाळा नसतील, झुली टाकलेल्या नसतील बैलाच्या वर, तर त्या मुलीनं, त्या ठिकाणच्या त्या लोकांनी समजून घ्यावं, काहीतरी वाईट घटना आपल्या माहेरी घडलेली आहे, म्हणून आपल्याला घ्यायला आलेले आहेत. ती तुकोबारायाची पत्नी होती महाराज. तुकोबारायांनी पांडुरंगाचं भजन करत करत यावं. आता ते जगाचे बाप होते तुकोबाराय म्हणजे. तुकोबारायांना अगोदरच माहित होतं की आपले सासरे गेलेले आहेत. आले, पाहुण्यांना राम 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 घातला. ती लेक होती महाराज, ती लेक होती. गाडीमध्ये दोघेही बसलेले आहेत आणि गाडी पुण्याच्या बाहेर आली. बघता बघता आबाजी गुळवेच्या घरासमोर ती गाडी उभी टाकलेली आहे. घरासमोर गाडी उभी टाकली. आबाजी गुळवेच्या घराच्या बाजूचे चारही रस्ते तुडुंब भरलेले होते. तुकोबारायाच्या पत्नीने विचार केला, एवढे लोक जे आपल्या वडिलांच्या घरासमोर थांबलेले आहेत, नक्कीच काहीतरी वाईट घटना घडलेली आहे. त्या लेकीनं गाडीच्या खाली उतरावं आणि बघावं तर काय, आपल्या बापाचं प्रेत पडलेलं आहे. त्या लेकीनं हंबरडा फोडावा, त्या लेकीनं म्हणावं, बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलेले आहात बाबा, तुम्ही आम्हाला सोडून गेलेत बाबा, असं म्हणून तुकोबारायाच्या पत्नीनं, आबाजी गुळवेच्या मुलीनं बापाच्या प्रेताला गुंडाळू रडावं आणि आबाजी गुळवेची अंत्ययात्रा निघलेली आहे महाराज, अंत्ययात्रा निघलेली आहे. ऐका, मला तुम्हाला हा प्रसंग याच्यासाठी सांगायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायाच्या पत्नीनं जावाई म्हणून साक्षात तुकोबाराय खांदा द्यायला होते बरं का. बघा मरण कशा पद्धतीचं असावं महाराज. जावाई म्हणजे तुकोबाराय खांदा द्यायला होते आणि खांदा द्यायला तुकोबाराय असताना येसीच्या बाहेर जेव्हा प्रेत गेलं ना, येसीच्या बाहेर प्रेत गेल्याच्या नंतर मागचे खांदेकरी पुढे जातात आणि पुढचे खांदेकरी मागे येतात. तेव्हा मागे असलेले तुकोबाराय समोर आले. खांदे बदल झाल्याच्या नंतर तुकोबारायाच्या पत्नीनं तुकोबारायाच्या चरणावरती लोटांगण घ्यावं आणि म्हणावं, मालक, जो काळ जगाला खातो ना,
त्याच्या माथ्यावर तुम्ही पाय दिलेला आहे. उभ्या आयुष्यामध्ये 18 विश्व दारिद्र्य संसारात आल्याच्या नंतर मी कुठल्याच गोष्टीची तक्रार तुमच्याकडे केली नाही. मालक कुठल्याच गोष्टीची तक्रार केलेली नाही. आतापर्यंत परमार्थ करत असताना मालक तुम्हीही पांडुरंगाला काहीच मागितलं नाही, मी देखील पांडुरंगाला काहीच मागितलं नाही. असा पदर पसरवला आणि एकच मागणी केली, मालक माझ्या आबाला जीवनदान द्या, माझ्या आबाला जीवनदान द्या. तुकोबाराय म्हटले, ऐक ना आवले, ऐक आवले, अगं जो काळ जगाला खातो ना त्या काळाच्या माथ्यावर पाय देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तो काळ माझ्या घरी येऊन रोज सलाम करतोय, त्या काळाला मी गुलाम केलंय, हा माझा अधिकार आहे. आवले जगाचा मालक पांडुरंग येऊन तुझ्या पायातला काटा काढतो, हा तुझा अधिकार आहे. ऐक ना, ऐक ना, ज्यांचे आज निधन झाले ना, ज्यांचं आज निधन झाले ना त्यांच्यावर पांडुरंग परमात्मा किती प्रेम करायचा, जगाचा मालक किती प्रेम करायचा. जेव्हा आबाजी गुळवे शेतात गेलेले असायचे ना, शेतात गेलेले असताना जर अचानक पाऊस आला तर त्या पावसात आबाजी गुळवेने भिजू नाही म्हणून स्वतः पंढरीचा पांडुरंग परमात्मा कुठल्याही व्यक्तीच्या रूपाने येऊन, आबा वातावरण बदललंय, घराकडे जा म्हणून सांगायचे. एवढी काळजी पांडुरंगाला त्या व्यक्तीची होती. हे काम करणं आवले, तूच पांडुरंगाला म्हणणार की माझ्या आबाला जिवंत कर, तूच पांडुरंगाला सांगणार की माझ्या आबाला जिवंत कर. त्याच्या पत्नीनं समजून घेतलं, महाराज आता आपल्या आबाला कोणीच वाचवू शकत नाही, कोणीच वाचवू शकत नाही. म्हणून चोखोबाराय म्हणतात पहिल्या चरणामध्ये, तुटला आयुष्यात दोरा, आयुष्याची माळ तुटली महाराज. आणि साक्षात जगद्गुरु तुकोबारायच्या व्यक्तीचा जावई आहे, त्याची तुटलेली माळ कोणी जोडू शकली नाही. तर सांगा महाराज, तुमच्या आणि माझ्या आयुष्याची माळ कोणी जोडू शकेल का? कोणीच जोडू शकणार नाही. विठ्ठल मरणाचा सोहळा देखील अनुपम्य झाला पाहिजे, मरणाचा सोहळा देखील अनुपम्य झाला पाहिजे. माणूस जेव्हा जात राहतो ना, 16 संस्कारापैकी एक पवित्र असणारा शेवटचा संस्कार म्हणजे त्याला म्हणतात अंतिम संस्कार. कोणता संस्कार म्हणतात? अंतिम संस्कार. आणि अंतिम संस्काराच्या वेळी
जी अग्नी प्रज्वलित केली जाते, जो अग्नी डाग दिला जातो, त्या अग्नीचे प्रकार हिंदू शास्त्रांमध्ये वेदामध्ये 14 सांगितलेले आहेत. त्या 14 प्रकारापैकी एक प्रकार अग्नीचा जो अंत्यसंस्काराच्या वेळी अंत्यविधीच्या वेळी जो अग्नी दिला जातो तो एक प्रकार आहे. तो कुठला आहे बघा महाराज. स्मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारी. 14 प्रकारचे अग्नीचे प्रकार सांगितलेले आहेत. 14 प्रकारापैकी एक प्रकार असणारा अग्नीचा तो भडाग्नी नावाचा प्रकार आहे. तो भडाग्नी माणसाला अंत्यसंस्काराच्या वेळेस दिली जाते. तो कुठली अग्नी आहे? भडाग्नी आहे. आणि एकदा का ही अग्नी माणसाला दिली रे दिली, हा अग्निडाग माणसाला दिल्याच्या नंतर महाराज श्री संत नरहरी सोनार महाराज म्हणतात, एकदा का हा माणसाच्या शरीराला माणसाच्या प्रेताला हा भडाग्नी नावाची अग्नी दिल्याच्या नंतर या माणसाच्या शरीराचं रूपांतर कशात होते महाराज? मातीमध्ये होते. मातीमध्ये होते. शरीराची होय माती, अंतिका मानये कोणी, अंतिका मानये कोणी शरीराची शरीराची एकदा का या माणसाच्या शरीराला अग्नी दिली रे दिली, या शरीराची माती होते महाराज. शरीराची माती होते. बघा ना, हा जो देह आहे ना, हा देह आपण 5 लोकांकडून उसना आणलेला आहे. किती लोकांकडून उसना आणलेला आहे? 5 लोकांकडून हा देह देह तो आणि हाताचा उसना, देह तो आणीला, हाताचा उसना. आपल्याला शेवटी त्या 5 लोकांना वापस द्यावा लागतो महाराज. वापस द्यावा लागतो. एक दिवस माणसाला मरायचं, एक दिवस माणसाला मरायचं. अजून एका खूप मोठ्या व्यक्तीची माळ आयुष्याची तुटलेली ते एक प्रसंग तुमच्या समोर सांगायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा महाराज, एवढ्या मोठ्या मोठ्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटली. आपल्या देखील आयुष्याची एक दिवस माळ तुटणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत माणसाने जीवन जगायचं महाराज. जीवन जगताना अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं. आपल्या हातून कुणाचं वाईट होणार नाही याची काळजी घ्यायची. का महाराज? आज रात्री झोपलेला माणूस सकाळी झोपेतून उठतो की नाही याची शाश्वती माणसाला नाही. तरी सुद्धा माणूस लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास देत जातो. कशासाठी त्रास द्यायचा? कशासाठी त्रास द्यायचा? अहंकार, अभिमान, स्वाभिमान ह्या गोष्टी सोडून द्या महाराज. सोडून द्या. मनसोक्त चांगल्या पद्धतीने जीवन जगा. साधू संतांनी जे आचारसंहिता घालून दिलेली आहे त्या आचारसंहितेप्रमाणे जीवन जगा महाराज. एका खूप मोठ्या व्यक्तीच्या आयुष्याची माळ तुटलेली आहे. कुणाच्या आयुष्याची माळ तुटली महाराज? बघा, एक सात्विक स्त्री या देशामध्ये होऊन गेली. पुराणामध्ये तिला 2 मुलं. एका मुलाचं नाव गरुड आणि दुसऱ्या मुलाचं नाव अरुण.
पहिल्या मुलाचं नाव गरुड आहे आणि गरुड हा भगवंताचं वाहन आहे. वशिला किती मोठा आहे बघा. एक मुलगा गरुड जो भगवंताचं वाहन आहे, दुसरा मुलगा अरुण जो सूर्याचा सारथी आहे. दोन दोन मुलं. आणि एका दिवशी या गरुडाच्या आईनं गरुडाला म्हणावं, गरुडा ऐक ना गरुडा, अरे तुमच्या देवलोकाची एक नियोजित सभा ठरलेली आहे, अधिवेशन भरणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मला येण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. गरुड म्हटलं, आई अगं कशाला येतो तू? हे मोठ्या मोठ्या लोकांचं काम आहे. अधिवेशन म्हणजे कसं मोठ्या मोठ्या लोकांचं काम असते ना महाराज. आता देखील पांढऱ्या कपड्यावाल्या लोकांचं अधिवेशन भरते ना, हिवाळी आणि पावसाळी. हिवाळी आणि पावसाळी काय महाराज लहान लेकरांपेक्षा मारामारी करतात ते. याची खुर्ची त्याला आणि त्याची खुर्ची याला, फक्त आपल्याला मूर्खात काढतात ती. त्यांचे त्यांना तिकडे ते एकच असतात. असं अधिवेशन भरलं महाराज. अधिवेशन भरल्याच्या नंतर गरुड हे मातृभक्त होते. गरुडाने म्हणावं, आई नेमका अधिवेशनाला येण्यामागचं कारण काय आहे? तर आईने सांगितलं, गरुडा हे बघ, मी जर का तुझ्यासोबत एका देवाकडे गेलो तर एकाच देवाचं दर्शन होईल. अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व देव एकत्रित येणार आहेत. प्रत्येक देव 33 कोटी देव त्या ठिकाणी येणार आहेत. मी 33 कोटी देवाकडे एका एका वेळेला जाण्यापेक्षा तुम्हाला फक्त एकदा अधिवेशनाच्या ठिकाणी घेऊन जा ना. एकदा अधिवेशनाच्या ठिकाणी घेऊन जा. त्या ठिकाणी जर तू मला घेऊन गेला तर मला एकाच वेळेस जेव्हा देव अधिवेशनाच्या बाहेर येतील तेव्हा मी प्रत्येक देवाला नमस्कार करेन, प्रत्येक देवाकडे आशीर्वाद घेईल. एकाच वेळेला 33 कोटी देवाचं मला दर्शन घडल. गरुड मातृभक्त असल्यामुळे गरुड आईला घेऊन गेले. समोर पाटी लिहिलेली होती. त्या पाटीवर नाव लिहिलं होतं, महाराज इथं स्त्रियांना प्रवेश निषेध. काय पाटी होती? इथे स्त्रियांना प्रवेश निषेध. गरुड मातेला म्हटलं, आईसाहेब ह्याच्या समोर तुम्हाला येता जमणार नाही. आईसाहेब म्हटल्या, अरे गरुडा, अरे तू देवाचं सारथ्य करतोस आणि तुझ्या आईला इथं रोखण्याची कोणामध्ये हिंमत आहे? गरुड म्हटलं, आई इथं जगाची मालकीन जरी आली तरी सुद्धा तिला या ठिकाणी येता जमणार नाही, कारण इथं स्त्रियांना प्रवेश निषेध आहे. गरुडाने आईला त्या ठिकाणी बसवलं. बसवल्याच्या नंतर महाराज एक एक देव येत होते, अधिवेशनामध्ये जात होते. परत सगळे देव आले. शेवटी एक बाबा आला महाराज. शेवटी एक बाबा आला. त्याला बसायला बुलेरो नाही, टाटा सफारी नाही, इनिवा नाही, लेंडिका नाही, मारुती सुजुकी नाही. तो बाबा बसून आला कशावर? रेड्यावर. कशावर बसून आला महाराज? रेड्यावर बसून आला. त्या बाबाचं नाव होतं यम. रेड्यावर बसून यम आला आणि गरुडाची आई ज्या ठिकाणी बसलेली होती त्या ठिकाणी त्या गरुडाच्या आईकडे पाहून यम हसला. यम हसल्याच्या नंतर गरुडाच्या आईला काळजी पडली, धसकी बसली. अरे हा यम नेमका मला बघून हसला तरी कशामुळे? डायरेक्ट गरुडाच्या आईने तिथे उपस्थित असलेल्या सेवकाला आदेश दिला, जा मध्ये अधिवेशनावर 1 नंबरच्या खुर्चीवर व्हीआयपी कक्षात माझा गरुड नावाचा मुलगा बसलेला आहे, त्याला सांगा की तुमच्या आईनं बोलवलं. लगेच गरुड वापस आला आणि आईला विचारला, आई एवढं अर्जंट मला तू कशासाठी बोलवलं आहे? तेव्हा त्या आईनं त्या गरुडाला सांगावं, गरुडा अरे यम या ठिकाणी आला आणि त्या यमानं माझ्याकडे बघितल्याच्या नंतर स्मित हास्य केलेलं आहे. हा यम धर्म नेमका माझ्याकडे बघून का हसला? गरुड म्हटला, आई अगं तू या पठ्ठ्याची आई आहेस, तू गरुडाची आई आहेस. जगाच्या मालकाला पाठीवर घेऊन रोज फिरतोय मी, त्या यमाची काय हिंमत आहे? आई म्हणली, हे बघ शानपण करू नको, जास्त बाया ताणशील तर फाटतील उग्या. लोकांना लय बाया ताणायचा नाद असते महाराज. मला काहीच सांगू नको म्हणे. यम माझ्याकडे बघून का हसला एवढं सांग. मला इथे कर्मन झालंय, घाम लागायलाय, गरमी खूप व्हायली. तू काय कर, मला थंड हवेच्या ठिकाणी नेऊन सोड. अधिवेशन संपलं महाराज. जसं अधिवेशन संपलं तसं सगळे देव बाहेर येत होते. देव बाहेर येत असताना बाजूला यम बाहेर आला. जसा यम बाहेर आला तसं गरुडाने यमाच्या कॅलेरीलाच पकडलं. यमाच्या कॅलेरीला पकडलं. गच्चीला पकडल्याच्या नंतर यम म्हणला, अरे बाबा मारतो की काय? मोठ्या माणसासंग राहतो म्हणजे काय गरीबाला त्रास देतो का? देवाचं सारथ्य करतोस, देवाचं वाहन आहे म्हणजे काय आम्हाला गोरगरीबाला जीवन जगू देतो की नाही? गरुड म्हणला, हे बघ मला बाकीच्या गोष्टी काहीच सांगू नको. माझ्या आईकडे बघून तो हसला का एवढं फक्त सांग. माझ्या आईकडे बघून हसला का एवढं फक्त तू मला सांग. यमाने सांगितलं, हे बघा गरुड महोदय, तुमच्या आईकडे बघून हसण्याचं कारण एकच होतं. कारण
अर्ध्या तासाच्या आत तुमच्या आईच्या आयुष्याची माळ तुटणार आहे आणि त्यांच्या मृत्यूचं ठिकाण निश्चित आहे. हिमालयाच्या पायथ्याशी एक दरी आहे आणि त्या गुफेच्या ठिकाणी तुमच्या आईचं निधन होणार आहे. या प्रकारचं आमच्याकडे जे ब्रह्मदेवाकडनं जी यादी आलेली आहे ना, त्या यादीमध्ये तुमच्या आईच्या मृत्यू स्थानाचं आणि ज्या ठिकाणी मृत्यू होणार आहे त्या ठिकाणाचा पत्ता, त्या तिथानाचा ऍड्रेस आमच्याकडे दिलेला आहे. मग इथून हजारो कोस किलोमीटर असलेले हिमालय आणि तुमची आई इथे अर्ध्या तासामध्ये तुमची आई तिथे कशा प्रकारे जाईल आणि तिथे आम्ही त्यांचा प्राण कशा प्रकारे घेऊ शकेल, म्हणून आम्हाला हसू आला. महाराज, गरुडाच्या डोळ्यात आसू आले, गरुडाच्या डोळ्यात आसू आले. गरुड म्हटलं, अरे मा, अरे मीच तर माझ्या आईला त्या ठिकाणी विधीन शकन नेऊन सोडलेला आहे, मीच तर त्या ठिकाणी नेऊन सोडलेला आहे. गरुडाने उडान घेतलं महाराज. उडान घेऊन गरुड जेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी गेला, जिथे आईला बसवलं होतं ती दरी पाहिली, ज्या गुफेमध्ये आई शांत थंड हवेच्या ठिकाणी बसलेली होती ना, ती दरी कोसळून आईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाला. पांढऱ्या कपड्यामध्ये आईचं प्रेत उचलून गरुड देवाकडे आलेला आहे. गरुड देवाकडे आला आणि गरुडाने देवाला सांगितलं, देवा, अरे उभ्या आयुष्यामध्ये तुझं सारथ्य केलं, कधी नया पैशाचा कानकोंडा नाहीये देवा, नया पैशाचा कानकोंडा नाहीये. अरुणाला देखील देवाला म्हणावा, देवा. बघा, आजही काकड्याच्या अभंगामध्ये अरुणाचं नाव घेतलं जाते ना, उठा अरुणोदय प्रकाश झाला. एवढा मोठा मुलगा ज्या आईच्या पोटातून जन्माला आलेला आहे. आईचं प्रेत जेव्हा देवाच्या समोर नेऊन ठेवलं ना, देवाच्या समोर नेऊन ठेवल्याच्या नंतर दोघाही लेकरानं पदर पसरला आणि सांगितलं, देवा, आमच्या आयुष्यात जर तुमची केलेल्या सेवेचं जर काही परतफेड तुम्हाला करायची असेल तर भगवंता आमच्या आईला जीवनदान द्या, आमच्या आईला जीवनदान द्या. देवाने सांगितलं की बघा, अंत्यविधीचा टाइम काय ते आम्हाला सांगा. दोघे म्हणले, आम्हाला समजते ना आमच्या आईचा अंत्यविधी करायचा आहे. महाराज, म्हणून मंगळवेड्याचे मालक म्हणतात, एकदा का आयुष्याची माळ तुटली रे तुटली की ती जगाच्या पाठीवर कोणीही जोडू शकत नाही, कोणीही जोडू शकत नाही. एवढं आहे, हे जे सगळं आहे ना महाराज, गरुडासारखा पुत्र जन्माला आला, अरुणासारखा पुत्र पोटी जन्माला आला. म्हणून मंगळवेड्याचे मालक अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, सांडोनी अंती होती पाठ मोरे. एवढ्या मोठ्या मोठ्या आयुष्याच्या माणसाच्या आयुष्याची माळ तुटलेली आहे महाराज. त्या पद्धतीनंच आपल्या बाबाचं मागच्या वर्षी निधन झालं आणि या परिवारातल्या लोकांनी म्हणावं, त्या वेळेला या संपूर्ण पतंग परिवारावर तर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला ना, 2 मुलं आमच्या बाबांना आहेत. टाकळीकर महाराज, 2 मुलं आहेत. जेव्हा आमच्या बाबाची प्राणज्योत मावळली ना, या 2 लेकराच्या मनातील भाव महाराज, या दोन्ही लेकरांनी म्हणावं, सोडोनी या गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 म्हणावे कोणाला, बाबा
सोडूनिया गेले बाबा आंबलेकरांना सोडूनिया गेले बाबा आंबलेकरांना बाबा 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 मनावे कोणाला बाबा 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 मनावे कोणाला ऐका महाराज बाप आमचे बाबा गेल्याच्या नंतर या लेकरांनी म्हणावं अरे बाबा बाबा नाना प्रकारचे संकट जीवनात आल्याच्या नंतर बाप नावाचा माणूस आपल्या पाठीमागे उभा असताना महाराज हजारो संकट येऊ द्या हजारो संकट त्या संकटाला भिडण्याची ताकद माणसाच्या पाठीमागे असते आणि एकदा का बाप माणसाच्या जीवनात निघून गेला रे गेला दादा हा बाप आयुष्यात कधीच परत येत नाही कधीच परत येत नाही हे उरामती माया त्याच्या काळा मेघवानी दाखविलाची तुला डोळ्यात पाणी जिजू जिजू काळा बाकीला एकामध्ये तू दरे घना वाटला घडीवर तू जरा ऐकत या पतंगे परिवारातील ज्या मुली असतील ना महाराज या माझ्या बहिणींचं त्या दिवशी माहेरपण संपलं त्या दिवशी माहेरपण संपलं जोपर्यंत पाप जिवंत असतो ना आणि एकदा का पाप गेला रे गेला आणि बापाच्या अंत्यविधीच्या पाठीमागा अंत्ययात्रेमध्ये ज्या वेळेस ह्या मुली वारा घालतात ना महाराज ते वारा घालण्याचं कारण एकच आहे त्या मुली म्हणत असतात आजी प्रेमाचा सागर आटला आजी प्रेमाचा सागर आटला आजी आणि जेव्हा वारं घालत घालत ह्या मुली जातात आजी धैर्याचा सागर आटला आणि हा बाप सोडून गेला रे गेला जगाच्या पाठीवर एकदा का आई आणि बाप निघून गेला रे गेला पुन्हा आई बापासारखं प्रेम माणसावर कुणीच करत नाही महाराज कुणीच करत नाही जगाच्या पाठीवर जर माणसाचे सगळे गुन्हे जर कुठं माफ होत असतील तर ते माझ्या आईचं हृदय आहे बापाचं हृदय आहे बापाचं हृदय आहे त्यामुळे माझ्या बसलेल्या सर्व माणसांना विनंती आहे श्रोत्यांना जोपर्यंत मायबाप तुमचं जिवंत आहेत ना दादा तोपर्यंत मायबापाची सेवा करा तुम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाला देखील जायची गरज पडणार नाही माया बापा केवळ माया बापा तेने नजारे तिथाजिरे आई बाबा अरे बाबा अरे
असा बाप सोडून गेला महाराज, या परिवाराला बाप सोडून गेला. खाली बाजूला सगळे जण येतात. या पद्धतीने आहे महाराज. मायबाप जोपर्यंत जीवन आहेत ना तोपर्यंत माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. पण या परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. जिवंत असताना तर आई वडिलांची सेवा केलीच केली, पण आपला बाप गेल्याच्या नंतर देखील वर्ष श्राद्धाच्या निमित्त सगळ्या सुविधा धैर्याला बोलून या पद्धतीचा सोहळा या परिवाराने आयोजित केलेला आहे महाराज. खरोखरच सुंदर असं कुटुंब आहे. आमच्या हरीने मला फोन केला, म्हणे दादा महाराष्ट्रभर तुमचे कीर्तनाचे कार्यक्रम असतात, आजोबाच्या पुण्यतिथीला आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचंय. मी म्हटलं बाबा पाण्या पावसाचे दिवस आहेत, जून महिना कशा पद्धतीने शक्य होईल. ते म्हणे महाराज फक्त मला तुम्ही कीर्तनाला येतोय असा शब्द द्या म्हणे, पाणी अजिबात येणार नाही. कारण की त्यांना मनाभावातून हा सोहळा करायचा होता ना, हा मनाभावातून सोहळा करायचा होता. काल परवा सगळीकडेच पाऊस पडत होता आपल्या भागामध्ये, पण आता पाऊस पडला का? अजिबात पडला नाही. हरीनं या ठिकाणी बोलवलं म्हणून तुमच्या समोर येता जमलं. टाकळीकर महाराज आपलं गाव बाजूलाच आहे, पण मी कीर्तन करतो हे माझ्या गावातल्या लोकांना 3 वर्ष माहित नव्हतं. 3 वर्ष माहिती नव्हतं. महाराष्ट्रभर माहिती नाही, माझ्याच गावातल्या लोकांना माहिती नाही. हा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. चिमणी खाली अंधार, दिव्या खाली अंधार म्हणतो तसं त्या पद्धतीचं आहे. पण हरीने बोलवलं म्हणून येता आलं. एक 5 मिनिटं घेऊन सेवेला पूर्ण विराम या ठिकाणी आपण देणार आहे. बघा महाराज, मी आता बोलून तुमच्या समोर जात होतो. तुम्हाला बाप काय सांगितला, आई काय सांगितलं. बापाची आणि आईची निर्मिती भगवंतानी का केली असावी महाराज, का केली असावी? देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाहीये, त्या भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाहीये. म्हणून देवाचं स्वरूप असलेली माय आणि देवाचं स्वरूप असलेलं बाप देवाने त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. देवाने त्या ठिकाणी निर्माण केलं. ही घडलेली घटना आहे महाराज, घडलेली घटना आहे की तुमच्या समोर ठेवतो, सेवेला पूर्ण विराम देतो. पाच वर्षाचं बारकं मुलगा मला पुण्याच्या बस स्टँडला भेटला. माझ्या गळ्यातील माळ, अंगावरील कपडे बघून त्याला वाटलं कोणीतरी चांगला माणूस आहे. 5 वर्षाच्या लेकराचं वय होतं महाराज. मला म्हणे दादा 10-20 रुपये तुम्ही मला देताय का दादा, 10-20 रुपये तुम्ही मला देताय का? मी त्या लेकराला विचारलं, अरे बाळा, अरे या 5-6 वर्षाच्या वयामध्ये तू भीक कशामुळे मागतोयस रे दादा, कशामुळे मागतोय? त्या 5 वर्षाच्या लेकराने सांगावं, दादा ऐका ना दादा, पांडुरंगाने माझ्या जीवनामध्ये भीक मागायची वेळ कशामुळे आणली? माझे गोर गरीब असलेले आई वडील पुण्यामध्ये कामाला आले, काळाचा आघात झाला आणि काळाच्या आघातामध्ये माझे आई वडील दोघंही वारले. आणि आज आई मला सोडून गेली, बाबा मला सोडून गेली, म्हणून आज माझ्यावर भीक मागायची वेळ आली. जेव्हा माझी आई होती ना, जेव्हा माझे बाबा जिवंत होते ना, तेव्हा मला कुणाच्या समोर पदर पसरायची, हात पसरायची गरज पडली नव्हती रे दादा. कारण माझी आई माझ्या पाठीमागं होती, माझा बाबा माझ्या पाठीमागं होते. पण दुर्दैव या गोष्टीचं वाटते महाराज, जे आई वडील लेकरांना लहानाचं मोठं करतात, जेव्हा हे लेकर मोठे होतात ना, तेव्हा त्या आई वडिलालाच पोसायला तयार राहत नाहीत महाराज. आई वडिलालाच पोसायला तयार राहत नाही. आम्ही नांदेडला शिकायला असताना एका अनाथ आश्रमामध्ये जायचो. मगरसरला माहित आहे, आमच्या मित्रमंडळाचा कुणाचा तरी वाढदिवस असला की आम्ही अनाथ आश्रमात साजरा करायचो, त्या वृद्ध आश्रमात साजरा करायचो. एक आजी आम्हाला त्या वृद्ध आश्रमात भेटली नांदेडच्या.
गळ्यात माळ असल्यामुळं मी आवर्जून त्या आजीला बोललो, आजी तुम्ही वृद्धाश्रमात येतायत, येण्यामागचं कारण काय? येण्यामागचं कारण काय? येण्यामागचं कारण काय? त्या आजीनं म्हणावं, महाराज 4 मुलं आहेत. पहिला मुलगा माझा डॉक्टर आहे, दुसरा इंजिनियर आहे, तिसरा कलेक्टर आहे, चौथा ग्रामसेवक आहे. 4 मुलं मला आहेत. मी काय कुठल्या शेतकऱ्याची म्हातारी नाहीये. मग तुम्ही वृद्धाश्रमात का आजी, वृद्धाश्रमात का? त्या आईनं सांगावं, ऐका महाराज माझ्या जीवनाची व्यथा, माझ्या जीवनाची कथा ऐका. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना माझा मालक मला सोडून गेला उघड्या कंपाळानं. 4 मुलाला जगवले महाराज, लहानाची मोठं 4 मुलाला केले. पाटलाच्या देशमुखाच्या शेतामध्ये जाऊन रोज मजुरी करून 4 मुलाला लहानाचं मोठं केलं महाराज. 4 मुलाला लहानाचं मोठं केलं. 4ही मुलं पाहता पाहता लहानाची मोठी झाली. कधी कधी रोजाचं काम नाही लागलं ना महाराज, घरामध्ये खायला भाकरी नसायची ना, शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं अस्तर पावशेर पीठ मागून आणायचो. या 4 चिल्ल्या पाळ्यांना 4-5 भाकरी थापून द्यायचो. प्रत्येकाच्या वाट्याला 1-1 भाकर वाटून द्यायची. दुड्डीत पाहावं तर शिल्लक काहीच राहायचं नाही महाराज, शिल्लक काहीच राहायचं नाही. तांब्याभर पाणी प्यावं आणि उपाशापोटी झोपावं, अशा पद्धतीचं जीवन जगले म्हणजे महाराज. पुढे लेकरं शिकली, लहानाची मोठी झाली. लेकरं शिकली, लहानाची मोठी झाली, शहरात जायला लागली. आणि एकदा का शहरात गेले ना गेले पोरं, या अडाणी आईची लाज वाटायला लागली. सुनबाई व्यवस्थित बोलायला तयार नाही. माझ्या लेकराच्या संसारामध्ये विघ्न यायला नको म्हणून महाराजने हा निर्णय घेतला. मी वृद्धाश्रमात आलो. शिशराव बाबा, त्या वृद्ध आश्रमामध्ये एकाही गरीब शेतकऱ्याची आई मला दिसली नाही. एकाही गरीब शेतकऱ्याची आई दिसली नाही. एकाही गरीब शेतकऱ्याचा बाप मला त्या वृद्ध आश्रमात दिसला नाही. जेवढे काही होते ना ते मोठ्याचीच होते. माणसाला महाराज आई बाप जगवायचा कंटाळा येतोच कशामुळे, हाच प्रश्न पडलाय मला. येतोच कशामुळे? अरे त्या आईनं लहानाचं मोठं आपल्याला केलंय, त्या बापाने लहानाचं मोठं आपल्याला केलंय. त्यांची सेवा करा ना तुम्ही. त्यांच्या सेवेतून त्यांनी जे आपल्यावर उपकार केलेत ना, त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी म्हणजे म्हातारपणामध्ये त्यांची सोयी करण्याची आपल्याला भगवंतांनी संधी दिलेली आहे. पण माणसं करत नाहीत महाराज, माणसं करत नाही. आज 21व्या शतकामध्ये माणसाने एवढी प्रगती केली, आमचा माणूस चंद्रावर पोहोचलाय, पण आमच्यातली माणुसकी नक्कीच कुठंतरी जंगलात निघून गेलेली आहे महाराज, जंगलात निघून गेलेली आहे. पोरं शिकतात, बायको पोरं घेऊन शहरात जातात आणि म्हातारे आई वडिलांना गावी ठेवतात, घरी ठेवतात. त्यांच्या अन्न पाण्याची सोय कोण करणार? अशीच एक म्हातारी गावभर लोकांना सांगायची, माझा मुलगा शहरात मोठ्या कंपनीत काम करतोय, 5-50 लाखाचं त्याला पॅकेज आहे, 5-50 लाखाचं त्याला पॅकेज आहे. आणि शेवटपर्यंत म्हातारीनं त्या लेकराची वाट पाहावी, शहराकडे जर कोणी चाललं ना, शहराकडे जात असताना त्या लोकांना सांगावं की बाबा हा माझा एवढा निरोप माझ्या लेकराला नेऊन द्या. त्याला सांगा की तुमची आई तुमची वाट पाहते, त्याला सांगा तुमचा बाप तुमची वाट पाहतोय. त्या गावाकडच्या पोरांनी शहरात असलेल्या त्या साहेबाकडे जावं आणि सांगावं की तुमची आई तुमची वाट पाहते, तुमचा बाबा तुमची वाट पाहते. पण अजिबात त्यांनी गावाकडे येण्याचं धैर्य त्या मुलाने त्या लेकराने केलं नाही महाराज. शेवटी सरती एक दिवस त्या आईची प्राणज्योत मावळली. मला सांगा महाराज, 4-4, 5-5 मुलं असताना देखील आई वडिलांना